आलेल्या सर्व पत्रकारांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांच्या वतीने स्वागत करतो। आमच्या महाराष्ट्राचे महासचिव दादासाहेब ओवाळ तसेच सातारा जिल्ह्याचे दादासाहेब ओवाळ आम्ही आणि महिला अध्यक्ष दामिनी निंबाळकर, उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण, तालुका अध्यक्ष विजय ओवाळ, कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतलजी, कवळे मॅडम, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मीटिंग हे पत्रकार परिषद यासाठी घेतलेले आहे की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहे। इथले जे शरद पवार गट तसेच अजित पवार गट या वतीने जे उभे राहिलेले आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीला यांना आम्ही पाठिंबा देणार आहे। हे आमचे दादासाहेब ओवाळ जिल्हा अध्यक्ष तथा महासचिव आपल्याला सांगतील। जय भीम। एकंदरच आता आपण पाहतोय की जिल्हा परिषदला आपण राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भारतीय संविधान वाचवण्याकरता पाठिंबा देत आहे। एकंदरच आपण पाहतोय की ही जी निवडणूक आहे ती अत्यंत त्या महायुतीमधल्याच घटक पक्षाच्या चुरशीची निवडणूक सुरू झालेली आहे। भाजप विरुद्ध शिवसेना, शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी, ही राष्ट्रवादीची अशी लढत चालत आहे। इतर काही विरोधी पक्ष दिसत नाही। त्यावेळेस यांच्या चुरशीमध्ये राष्ट्रवादीचा जो विचार आहे, राष्ट्रवादीचा जो अजेंडा आहे, तो राष्ट्रवादीचा विचार कुठेतरी सामाजिक समतेचा आणि संविधानाच्या हिताचा आहे। त्यामुळंच मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे। त्यामुळं मतदान हे करावंच लागणार आहे। त्यामुळं आम्ही या चुरशीच्या मतदानामध्ये राष्ट्रवादीच्या जी काही युती आहे, दोन्ही राष्ट्रवादीच्या, त्या युतीला रिपब्लिकन पक्षाचा संविधानाच्या रक्षणासाठी पाठिंबा देत आहे। याच्यामध्ये आपण पाहतोय की सातत्यानं संविधान विरोधी घोषणा या भाजपकडून केल्या जातात, संविधान बदलण्याच्या घोषणा केल्या जातात। त्यांचा जो हस्तक्षेप आहे तो न्यायव्यवस्थेमध्ये वाढत आहे। अशा वेळेस अजितदादाच्या विचाराचा जो राष्ट्रवादी आहे, शरद पवारांच्या विचाराची जी समानता, सामाजिक समानता मानणारी राष्ट्रवादी आहे, हीच राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करू शकते। म्हणूनच आंबेडकरी अनुयायांच्या सर्व जे काही रिपब्लिकन पक्षाच्यामध्ये जे काही सर्व समाजाचा जो घटक आहे, या घटकाच्या मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करावे, यासाठी आजची ही प्रेस आहे। त्याच्यामध्ये आम्ही ज्या खेडगटामध्ये राहतोय त्याच्यामध्ये कामेश कांबळे हे उमेदवार आहेत। या कामेश कांबळे यांच्या उमेदवाराला सुद्धा आमचा संपूर्णतः खालच्या गणाच्या आणि गटाच्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे। कारण इथला जो पूर्वीचा जे उमेदवार आहेत त्यांनी सातत्यानं पूर्वी कोंढव्यामध्ये निवडणूक लढवली आहे आणि त्याच्या अगोदर बनवासवाडी गटामध्ये हे उचलून जिथं आरक्षण पडेल तिथं लोकप्रतिनिधीची हुजरीगिरी करून आपल्याला मतदार मिळवण्यासाठी उभं राहतात। परंतु आम्हाला त्या लोकप्रतिनिधीला सांगायचं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये लायक माणूस नाहीच का? साधारणपणे 8,000 मतं जे आहेत ते फक्त मागासवर्गीयचे आहेत, म्हणून तिथं आरक्षणाचा गट म्हणून जाहीर झालेला आहे। अनुसूचित जाती जमातीला खाली स्त्री पडलेली आहे आणि मग गटाला जर आमच्यामध्ये 8,000 लोक असतील मातंग आणि बौद्ध चर्मकार ढोरांची, तर सर्वात जास्त संख्या ही बौद्धांची आणि मातंगाची आहे। मग तिथं आमच्यामधील एकही मातंग लायक नाही, एकही बौद्ध लायक नाही, आणि मग आम्हाला जर उचलून उमेदवार दिला जात असेल तर कामेश हा घरचा उमेदवार आहे, आमच्या रक्ताचा उमेदवार आहे। त्यामुळं त्याला निवडून देण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांची असेल। एकंदरच आता जे काही दोन्ही गटाचे आणि गणाचे उमेदवार आहेत, हे दोन्ही आणि गटा आणि गणाची उमेदवारी हे ज्यावेळेस मेडिकल कॉलेजच्या इमारतीची ज्यावेळेस पाडायला सुरुवात होती त्यावेळेस तिथलं भांगार कुणी चोरलं, यासाठी त्या रिपब्लिकन सेनेचा तो काय त्याचं नाव उभाळे त्यांनी आंदोलन केलेलं होतं। त्यांनी त्या तत्कालीन आमदारांच्या विरोधामध्ये मी स्वतः त्याबद्दल आंदोलन केलेलं होतं की हे भांगार चोरलं गेलं। त्याच्यामध्ये पंचतारीख म्हणून विधानसभा परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाले आणि अशा उमेदवार आम्ही कृष्णानगर खेडवासी स्वीकारणार का? खेड, कृष्णानगर आणि ज्या बाकीची गावं आहेत ती क्षेत्रमावडी आहे, सोनगाव आहे, महागाव आहे, त्यानंतर आमचे धनगरवाडे, ही लोक या लोकांना स्वीकार नाहीत का? कारण मेडिकल कॉलेजचं जर भांगार हे चोरत असतील तर मेडिकल कॉलेज नीट होऊ देणार आहेत का? यांना मेडिकल कॉलेजचे
ठेकेदारी पाहिजे, म्हणून हे लोक रिंगणात आहे ती. आणि त्यामुळं आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतोय. त्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा निषेध व्यक्त करतोय की त्यांनी सर्व मागासवर्गीयांना डावलून एक बाहेरचा उमेदवार आयातून आलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराला देण्याचं आमच्यावरती लादण्याचं काम केलं आहे. त्यामुळं आम्ही त्या आमदार साहेबाचा निषेध व्यक्त करतोय. आणि लादलेल्या उमेदवाराच्या पेक्षा आम्हाला आमच्या घरचा उमेदवार, जो घरातला उमेदवार आहे, आमच्या समाजाचा उमेदवार, आमच्या रक्ताचा उमेदवार आहे, तो आम्हाला चालेल.